नमस्कार मित्रांनो. 7 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांना येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. 7 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्या सर्वांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या मनातील सर्व मनोकामना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होवोत, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 7 ऑगस्टचा ज्यांचा जन्म आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे अतिशय हळवं, भावनाशील आणि अज्ञाताबद्दल आकर्षण असणारं असतं. कुठल्याही गोष्टीचा भावनेमधून विचार करणाऱ्या या व्यक्ती असतात. त्यामुळे यांच्यात माणुसकीचा ओलावा जास्त प्रमाणात दिसून येतो. दुसऱ्याला मदत करण्याचा भावही यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. समोरची व्यक्ती ओळखीची असो वा नसो, त्याला मदत करण्याची भावना यांच्यामध्ये खूप चांगली असते. मुका जनावराबद्दल सुद्धा यांना आकर्षण जबरदस्त दिसून येतं. कुठल्याही गोष्टी शब्दापलीकडे जाऊन अनुभवण्याची जी ताकद आहे, ती या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. धार्मिकता किंवा आध्यात्मिक यांचा पिंड असतो आणि त्यामुळेच शब्दापेक्षा शब्दातले भाव ओळखून एखाद्याच्या मनातल्या गोष्टी ओळखणं हे यांना सोपं जातं. यांचे अंदाज बऱ्याच वेळेस अचूक येतात. याचप्रमाणे अज्ञातातील जी शास्त्र आहेत त्यांच्याप्रतीसुद्धा यांच्यामध्ये आकर्षण हे खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. नाजूक हळवे असतात, त्यामुळे एखाद्या शब्दाने सुद्धा लवकर दुखावले जातात. दिवसभरात बऱ्याच वेळेस यांचे मूड स्विंग दिसून येतात. छोट्याशा गोष्टीने खुश होतील, छोट्याशा गोष्टीने दुःखीसुद्धा होतील. मात्र यांच्यामध्ये जो ट्रान्सपरन्सी असते ती खूप चांगली असते, पारदर्शकता खूप चांगली असते. कुठल्याही व्यक्तीप्रती यांच्या मनात कधीच आपपरभाव येत नाही. एखाद्याच्या अपरोक्ष एखाद्याबद्दल बोलणं हे यांना केव्हाच आवडत नाही. मात्र ट्रस्टवर्दी असतात, सिक्रेटिव्हसुद्धा असतात. यांना तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ती कधीही ते इतरांना सांगणार नाही. ही गोष्ट यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. परंतु थोड्याशा एकटे राहणाऱ्या व्यक्ती असतात, एकांतात राहणाऱ्या असतात आणि त्यामुळे एकटेपणाचा भाव हा थोडासा लवकर येतो आणि ज्याला आपण अधिभौतिक सुखाबद्दलचं आकर्षण हे यांच्यामध्ये सहसा दिसून येत नाही. वैराग्याची भाषा फार लवकर बोलतात. कवीचं मन यांना लाभलेलं असतं. त्याच्यामुळे सहज कविता करणं यांना जमून जातं. कारण एखाद्या गोष्टीचा भाव जाणून घेणं आणि तो शब्दात व्यक्त करणं हे त्यांना सोपं जातं. कुठल्याही कलेच्या प्रती असणारा जो अज्ञाताचा भाव जाणून घेण्याची जी अभिरुची असते किंवा अभिव्यक्ती असते, ती या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. यांच्या संगतीवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच ही जन्मतारीख असणारे जी छोटी मुलं असतात, त्यांच्या मित्रपरिवाराकडे लक्ष देणं गरजेचं राहतं. कारण मित्राबरोबर राहून संगतीमुळे वाईट होणं किंवा वाईट मार्गावर जाणं हे यांच्याबरोबर कित्येक वेळा होतं. याचप्रमाणे व्यसन किंवा ॲडिक्शन यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कारण स्वतःला पूर्णपणे हरवून देणं, गमावून देणं ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती यांच्यामध्ये जास्त दिसून येते. आजूबाजूच्या गोष्टी थोड्याशा विरोधात गेल्या की मनामध्ये चटकन विरोधातले जे विचार आहेत ते जमा होतात आणि अर्थातच त्यामुळे आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करू इथपर्यंत यांचे विचार जाऊ शकतात. एवढ्या प्रमाणात ते इमोशनल असतात आणि थोडेसे मितभाषी असतात, जास्त बोलत नाही. म्हणूनच यांच्या मनात काय चाललं आहे याचा संदर्भ लगेच लावता येत नाही. ज्यावेळेस अगदीच शांत राहतात किंवा इतरांपेक्षा अलिप्त राहावयास लागतात, तर तो जो सिग्नल आहे, तो सिग्नल थोडा महत्त्वाचा होतो. त्यावेळेस समजून जावं की यांचं काहीतरी बिनसलं आहे आणि त्यावेळेस खरं तर यांना कंपनीची आवश्यकता असते किंवा इतरांच्या सोबतीची आवश्यकता असते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. खास करून स्त्री वर्गामध्ये हा भाग जास्त प्रमाणात दिसून येतो. जर का हे रिलेशनशिपमध्ये असतील तर यांचा संपूर्ण मूड हा अत्यंत चांगला दिसून येतो. परंतु ब्रेकअप झालं की त्यांना ते रिलेशनशिप म्हणा किंवा हे संपूर्ण जीवनच नकोसं वाटून जातं आणि रिलेशनशिपमधलं ब्रेकअप किंवा कुठल्याही नातेसंबंधातलं ब्रेकअप ही यांना सहन होत नाही. तो जो ओरखडा आहे, हा ओरखडा हे हृदयात बाळगून चालतात आणि आयुष्यभर त्या संदर्भात विचार करत बसतात.
एकांतात बसणं, विचार करत बसणं, सलत बसणं, कुढत बसणं, एकांतात रडत बसणं, हा प्रकार यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु कुठल्याही कलेसाठी मगाशी सांगितले जाणारी प्रज्ञा ही यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात फार काही गंभीर नसतात, परंतु यांच्या आवडीचं जर का करिअर त्यांना मिळालं तर ते अतिशय पुढे जाऊ शकतात. ही गोष्ट खूप चांगली दिसून येते. गूढशास्त्राबद्दल आकर्षण यांना लहानपणापासूनच असतं आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभवसुद्धा यांना दिसून येतात. थोडंसं स्वप्नमय दुनियेमध्ये राहायला यांना आवडतं आणि स्वप्नामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहतात आणि त्यामधून आनंद मिळवण्याचा स्वभाव यांच्यामध्ये थोडा दिसून येतो. या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. जर का तुम्हाला यांचा अंतरंग जर का समजला तर या व्यक्तींना समजावून घेणं खूप महत्त्वाचं ठरेल. यांचं प्रेम अतिशय निरपेक्ष असतं. कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्या प्रेमामध्ये कधीहीच ठेवत नाही. येणारं वर्ष हे यांच्यासाठी शुभफलदायी राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. जर का जॉबलेस असाल तर जॉब मिळू शकेल. जर का तुम्ही विवाहसुख असाल तर विवाह ठरण्याचे योग यावर्षी म्हणजेच एप्रिल 2025 पर्यंत खूपच चांगल्या प्रकारचे राहतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. जी कामं पूर्ण होत नाहीत, ज्यामध्ये बरीच अडथळे येत आहेत, अशा प्रकारची कामं जरूर तुम्ही हाती घेऊ शकता आणि यावर्षी ती पूर्ण होण्याची शक्यतासुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 7 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं आणि त्यांना येणारं वर्ष कसं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.